नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 30 डिसेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी, या सप्ताहात तुमचे मन बऱ्याच गोष्टींमध्ये असल्याने भ्रमित होऊ शकते, परंतु जर बऱ्याच समस्यांमुळेही जर तुम्ही आपल्या कामावर लक्ष दिले तर निश्चित रूपात यश आणि प्रतिष्ठा तुमची असेल. म्हणून आपल्या मनावर नियंत्रण ठेवा आणि स्वतःला योग्य दिशेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. ते विद्यार्थी जे काही व्यावसायिक शिक्षण प्राप्त करण्याची इच्छा ठेवतात त्यांच्यासाठी ही वेळ सामान्य रूपात अधिक शुभ राहू शकते. यासोबतच त्यांना आपल्या शिक्षणात काही उत्तम प्रदर्शन येईल. बऱ्याच संधी प्राप्त होतील, म्हणून तुम्ही आपल्या वेळेचा योग्य उपयोग करा. स्वास्थ्य राशी भविष्याच्या अनुसार हा सप्ताह थोडा उत्तम राहणार आहे. तथापि या काळात तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. जसे वेळ मिळताच पार्कमध्ये कसरत किंवा योग करा व नियमित सकाळ संध्याकाळ 30 मिनिटे वॉकिंग करा. तुमच्या चंद्र राशीपासून शनी 11व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमचा सामना तुमच्या जीवनातील बऱ्याच नवीन आर्थिक योजनांनी होईल. अशात जर तुम्हाला काही कारणास्तव धनसंबंधित काही अचानक निर्णय घ्यावा लागला तर त्याच्या आधी त्यांचा चांगुलपणा आणि कमीवर सावधानीने पहा आणि त्यानंतरच कुठल्याही निर्णयावर पोहोचा, अन्यथा तुम्हाला नुकसान उचलावे लागू शकते. जर तुम्ही किंवा घरातील कोणी सदस्य विदेशात सेटल होण्यासाठी इच्छुक आहे आणि या हेतू योग्य ही कुंडलीमध्ये उपस्थित आहे तर या सप्ताहात तुम्ही या कार्याला पूर्ण रूपात यश प्राप्त करू शकता, कारण या काळात विशेष अनुकूल योग बनताना दिसत आहेत. अशात यावेळी जर तुम्ही सामान्यपेक्षा अधिक प्रयत्न कराल तर परदेशात सेटल होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. उपाय: तुम्ही नियमित 21 वेळा ओम गुरुवे नमःचा जप करा. वृषभ राशी, आपल्याला या आठवड्यात लक्षात येईल की मित्र, नातेवाईक आणि घरातील लोकांना आपल्या गरजा समजत नाहीत, ज्यामुळे आपण त्यांच्याबद्दल चुकीची भावना बाळगू शकता. अशा परिस्थितीत आपल्याला हे देखील समजून घ्यावे लागेल की आपण इतरांमध्ये बदल करण्याऐवजी जर आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणला तर आपण स्वतःला मोठ्या प्रमाणात तणावमुक्त ठेवण्यास सक्षम असाल. या सप्ताहात तुमचे उत्तम कामकाज आणि कार्यक्षमता पाहून तुमच्या अधीन कार्य करत असलेले कर्मी तुमच्या अधिक प्रभावित होतील, ज्यामुळे तुम्हाला त्यांचे कौतुकही मिळू शकेल आणि तुम्ही त्यांच्यासोबत मिळून आपल्या व्यापाराला वाढवण्याच्या बाबतीत विचार करताना दिसाल. यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये आपले नाव आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी बऱ्याच संधी मिळू शकतील. आपल्या राशीचे बरेच विद्यार्थी या आठवड्यात शिक्षण क्षेत्रात चांगले काम करतील, त्यांच्या मागील चुका समजून घेतील. तथापि त्यांना हे देखील लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे की आपल्याला नेहमी आपल्या इच्छेनुसार फळ मिळेल असे नाही, कारण बऱ्याच वेळा आपण आयुष्यात बरेच काही शिकतो, अगदी अपयश काय आहे हेही समजते. तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पती पहिल्या भावात उपस्थित असल्याने एक्झरसाइज किंवा योगला आपल्या जीवनाचा हिस्सा या काळात तुम्ही बनवू शकता, कारण यावेळी ग्रह नक्षत्रांची अनुकूल चाल तुम्हाला आपल्या आरोग्य जीवनावर विशेष लक्ष देण्यासाठी प्रोत्साहन देईल. म्हणून याचा योग्य आणि उत्तम लाभ घ्या. या आठवड्यात आपण हेच समजून घ्यावे लागेल की
आपला पैसा तेव्हाच कामी येईल जेव्हा तुम्ही त्याला संचय कराल. जर आपल्याला ही गोष्ट वेळेत चांगली ठाऊक असेल तर आपल्यासाठी ते अधिक चांगले आहे, अन्यथा येत्या काळात आपल्याला या गोष्टीबद्दल पश्चाताप करावा लागेल. उपाय: बुधवारी बुध ग्रहासाठी यज्ञ हवन करा. मिथुन राशी, या आठवड्यात आपण घरातील कामात रस घेऊन घरातील इतर स्त्रियांना मदत करू शकता. हे आपल्याला कुटुंबातील वाढत्या आदरासह इतर सदस्यांशी आपले नाते दृढ करण्यास मदत करेल. पूर्वी केलेली सर्व गुंतवणूक तुमच्यासाठी या सप्ताहात बरीच फायद्याची सिद्ध होईल. परंतु जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यापार करता तर तुम्हाला भागीदारीच्या विरोधात सामना करावा लागू शकतो. या कारणाने तुम्ही यावेळी मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा घेण्यापासून वंचित राहाल. या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या व्यवहारामध्ये बरेच बदल होतील, ज्यामुळे या राशीचे विद्यार्थी आपल्या गुरुबरोबर वादविवाद करू शकतात. तथापि त्यांना असे कोणतेही भांडण टाळण्याची आवश्यकता आहे, अन्यथा इतर शिक्षक आणि आपल्या वर्गमित्रांमधील आपली प्रतिमा खराब होऊ शकते, ज्यामुळे आपण भविष्यात त्यांच्या मदतीसाठी आणि सहकार्यापासून स्वतःला वंचित ठेवाल. तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या 10व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने खेळामध्ये हिस्सा घेण्याची तुम्हाला या सप्ताहात अधिक आवश्यकता असेल, कारण तुम्ही या गोष्टीला समजतात की उत्तम आरोग्य जीवनच एक उत्तम आणि यशस्वी जीवनाचे रहस्य आहे. म्हणून या गोष्टीला लक्षात घेऊन स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पती 12व्या भावात उपस्थित होण्याने तुम्हाला या सप्ताहात आपल्या धनाची बचत करण्याची सर्वात अधिक आवश्यकता असेल, कारण योग बनत आहेत की या सप्ताहात कोणी घेणेदार तुमच्या दारी येऊ शकतो आणि तुमच्याकडून पैसे मागू शकतो. अशात जर तुम्ही त्यांना पैसे परत केले तर तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल आणि जर दिले नाही तर तुमची प्रतिष्ठा प्रभावित होऊ शकते. उपाय: तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. धन्यवाद.